नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 7 डिसेंबर 2024ला आलेली आहे चंपाषष्ठी। तर या निमित्ताने आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करत असतो। तर याचा पाठ आपण कसा करावा, वर्षभरामध्ये आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण कधी कधी करू शकतो। त्यासोबतच या ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला कोणत्या नियमांच्या पालन करायचे आहे, कोणत्या अटी आपल्याला पाळायच्या आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर 2 डिसेंबर 2024 वार सोमवार। तर या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर त्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत मल्हारी मार्तंड षडर रात्रोत्सव साजरा केला जातो। ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्री साजरी करत असतो तसेच खंडोबा हे आपले कुलदैवत आहे, अख्ख्या महाराष्ट्राचे ते कुलदैवत आहे। आणि तर आपण ज्याप्रमाणे कुलदेवीची सेवा करताना दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तसेच कुलदेवाची सेवा करताना आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पारायण करत असतो। ज्यांचे कुलदैवत इतर असेल तर तेही या ग्रंथाचे पारायण करू शकता, कारण भगवान शिवांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल दैत्यांचा वध केला होता। ते खूप लोकांना त्रास द्यायचे आणि त्यांचं नाव मनी आणि मल्ल होतं आणि त्यामुळेच खंडोबांनी त्यांचं नाव असं दिलं। तर 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दिवसामध्ये तुम्ही या मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता। त्यासोबतच वर्षभर तुम्ही कधी कधी या ग्रंथाचे पारायण करू शकता। तर बघा, स्त्री आणि पुरुष दोघेही या ग्रंथाचे पारायण करू शकता, पण पुरुषांनी ही सेवा केली तर अतिउत्तम। नित्यसेवेत रोज तुम्ही 2-2 अध्याय देखील वाचू शकता। त्यासोबतच प्रत्येक रविवारी तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता, एक पाठ करू शकता किंवा तुम्हाला जितके जमतील तितके पाठ तुम्ही रविवारच्या दिवशीही करू शकता। तर रविवार हा खंडोबांचा वार आहे आणि त्यामुळे या दिवशी संपूर्ण तुम्ही एक पाठ केला तरीही चालेल। तर अशी आपण कुलदेवाची सेवा केल्याने आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात। खूप समस्या असतात, मुलगा किंवा मुलगी खूप शिकलेले आहे, सर्व काही ठीक असून तरीही त्यांचं लग्न जमत नाही। आपण आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाची सेवा करत नाही, संतती होत नाही, सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही घरामध्ये सर्व काही असून घरामध्ये सुख नाही, मुलं वाईट वळणाला लागले आहेत, सांसारिक सुख नाही, तर या समस्या का येतात? तर बघा, आपल्या कुलदेवी आणि कुलदेवाची सेवा आपल्याकडनं होत नाही आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये या सर्व समस्या या आपल्याला उद्भवू लागतात। आणि त्या कमी होण्यासाठी किंवा त्या अशा समस्या उद्भवू नये यासाठीच आपल्याला या 2 ते 7 डिसेंबर या दिवसामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। तर 2 ते 8 डिसेंबर तर या दिवसामध्ये तुम्ही एक पाठ करा किंवा जितके तुम्हाला जमतील तितके देखील तुम्ही पाठ करू शकता। कुलदेवतेची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे, त्यांचा मान सन्मान हा आपल्याकडनं झालाच पाहिजे। यासोबतच वर्षातून एकदा तरी त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांचा मान सन्मान करावा, गोंधळ घालावा, तळी भरावी, अभिषेक करावा, तसेच देवघरासमोर आपल्याला आसन टाकून तिथेही तुम्ही या सर्व सेवा करू शकता। तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तरीही तुम्ही या ग्रंथाचे पारायण आता अवश्य करा। खूप चांगला अनुभव यामुळे येतो, आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या सर्व दूर होतात। त्यानंतर या ग्रंथाचे पारायण करताना स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या भरायच्या आहेत, त्यासोबतच कपाळी कुंकू लावायचं आहे आणि संपूर्ण ड्रेस किंवा साडी घालूनच आपल्याला हा पाठ करायचा आहे। त्यासोबतच काळ्या रंगाचे कपडे परिधान न करता आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। त्यासोबतच दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा पाठ करू शकता, एकाच बैठकीत आपल्याला हा पाठ करायचा आहे। त्यासोबतच नियम काय, तर बघा, हा पाठ करत असताना आपल्याला मांसाहार टाळायचा आहे, मांसाहार करू नये। त्यानंतर ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल। संकल्पयुक्त करत असाल तर बाहेर जाऊ नका, म्हणजेच मुक्कामी बाहेर जाऊ नका। त्यानंतर पाठ कसा करायचा, तर बघा, ग्रंथ उघडल्यानंतर प्रथम काही माहिती आपल्याला तिथे दिसेल। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यात प्रथमापासून ते षष्टीपर्यंत हा षडरात्र हा देव दिवाळीचा उत्सव असतो आणि या काळामध्ये खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात। नवरात्रोत्सवाप्रमाणेच यातही गट बसवतात। तर बघा, खंडेरावांचा जो टाक किंवा मूर्ती असते तर त्यावर अभिषेक करून नागवेलीच्या पानावर ठेवायचे असतात। तर नवरात्रीप्रमाणेच आपल्याला याची देखील पूजा मांडायची, यासोबतच अखंड दिवाही लावायचा आहे। तर 5 दिवस उपवासही करायचा आहे, उपवास नसेल जमत तरीही चालेल, पण तुम्ही सेवा करू शकता। त्यानंतर 6 दिवसात पूर्ण होते, म्हणजे सेवा ही 6 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे।
कुलधर्म कुळाचार केला जातो, म्हणजेच तळी भरली जाते आणि खंडोबांच्या टाकाला हळद अर्पण करत असतो व चंपाषष्ठीच्या दिवशी याची सांगता केली जाते. आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी सांगता करू तर त्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तर याचा नैवेद्य दाखवला जातो. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या कुलदेवाचा कुळाचार हा केला जातो. तर पाठ करताना या ग्रंथातील श्री स्वामी स्तवन येथून पाठाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर मल्हारी कवच, श्री मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक, त्यानंतर मंत्रजाप आणि त्यानंतर सुरुवात होती ती अध्याय पहिल्याला. तर या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहे आणि शेवटी क्षमा प्रार्थना आणि खंडरायांची आरती आहे. तर असा संपूर्ण एक पाठ आपल्याला करायचा आहे. तुम्हाला जितके जमतील तितके पाठ तुम्ही करू शकता. त्यानंतर संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला एकच पाठ करायचा आहे. तर कसे वाचावे, तर प्रथम देवाला नमस्कार करायचा आहे आणि स्वामी स्तवन प्रथम पठण करून मल्हारी कवच, मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक, मंत्र आणि त्यानंतर अध्याय पहिला आपल्याला पहिल्या दिवशी तुम्ही 3 पाठ पठण केले तर आपल्याला या 5 दिवसामध्ये आपल्याला हे 14 अध्याय पठण करायचे आहे. आणि तुम्ही तुम्हाला रोज किती पाठ वाचायचे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही हे पाठ पठण करू शकता. फक्त आपल्याला या 5 दिवसामध्ये हे संपूर्ण 14 अध्याय आपले पूर्ण व्हायला पाहिजे, याप्रमाणे आपल्याला हे पाठ पठण करायचे आहे. तर पहिल्या दिवशी तुम्ही जर 3 अध्याय पठण केले तर दुसऱ्या दिवशी पठण करताना प्रथम आपल्याला परत स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक, मंत्र आणि त्यानंतर आपल्याला पुढचे म्हणजेच 3 पाठ पहिल्या दिवशी पठण केल्यानंतर पुढचे 4, 5, 6 तर असे आपल्याला हे पाठ पठण करायचे आहे. तिसऱ्या दिवशी परत आपल्याला स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक, मंत्र आणि त्यानंतर पुढचे आपल्याला पाठ हे पठण करायचे आहेत. पुढचे अध्याय आपल्याला पठण करायचे आहे. तर याप्रमाणे आपल्याला या ग्रंथाचे पठण करायचे आहेत. आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला क्षमा प्रार्थना ही म्हणायची आहे आणि आरती ही आपल्याला रोज म्हणायची आहे. म्हणजे रोज तुम्ही 3 पाठ किंवा रोज 1 पाठ जरी करत असाल किंवा रोज 3 अध्याय तुम्ही पठण करत असाल तरीही आपल्याला रोज आरती ही करायची आहे. तर अवश्य चंपाषष्ठीनिमित्त तुम्ही श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.